बोल मुला, कोण आहेस तू? कुठून आलास? आणि तू जर चोरी केली असशील तर ती कशासाठी? बोल. मी ना केली चोरी. उलट चोरी झालेली वस्तू देवीपाशी आणून ठेवीत मी, आणि हे पकडीत. हा काहीही सांगेल आणि आपण ते खरं मानायचं नाही. महाराज, याचा पेहराव, याची भाषा इथली दिसत नाही. हा नक्कीच शत्रूचा हस्त कसावा महाराज. कुठून आलायस तू? कोणाच्या सांगण्यावरून? आणि आणखीन कोण कोण आहे तुझ्या बरोबर? मुकाट्यानं सांग. असत्य वचन ना करीत मी कधीच. माझ्या बरोबर कोणीच ना. मी एकटा असीच. मी एक भिंती पलीकडून. काय? भिंती पलीकडून? शक्यच नाही. असा कसा येशील तू? इतका कडक पहारा असतो ना. येत मी भिंत ओलांडून. माझी मायो मधमाशाच्या डंकांना निपचित असी. तीसाठी कुंडातले औषधी पाणी नेहीसर येत मी. ताता, आईसाठी औषधी पाणी आणायला आला होता हा मुलगा. आणि आता देवीचं दर्पण मिळालं आहे ना, सूर्यदर्शनही घडलंय. मग जाऊ दे ना आता त्याला. पाणी घेऊन चालला होतास ते कशातून? काय ओंजळीतून नेणार होता काय पाणी? ना ना, या लाकडी बरणी. बरणी? पाहिलं, खोटारडाय हा. चोरी पकडली गेल्यानंतर आई आजारी असल्याचा कांगावा करतोय, दया यावी म्हणून. ते काही नाही. त्याच्या भयंकर अपराधासाठी आणि असत्य वचनासाठी दिलेली शिक्षाच योग्य आहे. मृत्यूदंडाची. जी महाराजांनी चोर सापडण्याआधीच जाहीर केली आहे. होय, आम्हाला या निर्णयापासून मागे हटता येणार नाही. ह्या मुलाला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल. शिक्षा होईल. शिक्षा होईल. शिक्षा होईल. शिक्षा होईल. काय रे बिटक्या, पुढे पुढे काय करतोस? पण आम्हाला चल तिकडे चल. आपली सत्तरशी कोण वाचवणार? महाराज, तो मुलगा तर त्याच्या आईसाठी औषधी पाणी घ्यायला आला होता. आणि म्हणतोय ना तो, चोरी गेलेलं दर्पण त्यांनी जागेवर ठेवला. त्याचा चेहराच सांगतोय तो प्रामाणिक आहे. त्याचं बोलणं सत्यवचन आहे. आणि हे लख्ख जाणवतंय. न्यायदानामध्ये आपल्या मनाला काय वाटतं याचा विचार होत नाही. पुरावे आणि परिस्थितींवरती निवाडा होतो. पण पुरावा देखील त्याच्याच बाजूने आहे. हरवलेलं दर्पण त्यांनी परत आणलं नाही का?
जर तो चोर असता तर जीवावर बेतण्याच्या भीतीने तो आलाच नसता देवळात. तो प्रामाणिक आहे म्हणूनच तर तो निर्भयपणे देवळात आला, असं नाही का वाटत तुम्हाला? या प्रश्नांची उत्तरं आहेत का महाराज? आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी माझा जीव वाचवलाय महाराज. मी कुंडात बुडत असताना त्या मुलानेच मला वाचवलं. काय तू तू कुंडात बुडत होतीस? पण पण तुझ्या बरोबर सैनिक होते, हा दक्षबाहू होता ना? मुद्दा तो नाहीये महाराज. प्रश्न इथे देवीच्या दर्पणाचा आहे. आणि त्या मुलाने सावित्रीचे प्राण जरी वाचवले असले तरी त्यामुळे त्याचा गुन्हा तर नाहीसा होत नाही ना. ते काही नाही, देवीचा दर्पण चोरणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आमची मनस्थिती द्विधा झाली आहे. एका बाजूला साक्षी पुरावे आणि दुसऱ्या बाजूला भावना आणि तर्क. कशाची बाजू घेऊ कळत नाही. मनोदेवतेचं ऐकावं महाराज, तुम्हीच तर म्हणता. महाराज, मनोदेवतेपेक्षा न्यायदेवता मोठी असते आणि ती पुराव्यांवरती विश्वास ठेवते. माया आली, माया आली, माया आली, माया आली, माया आली. अखेर माया आली. आता काय काय बघायला मिळेल सांगताही येत नाही. गर्दीत लपलेल्या लबाडानं ओळखून बरोबर झडप घालते ती. छातीत धडधडते पण आनंद सुद्धा होतोय. अखेर देवीचा आशीर्वादच परत आलाय बघा. बघितलं कसं अचूक ओळखलं चोराला. अखेर टिपून टिपून माया मारणार एकेकाला. हीच ती माया. होय, हीच देवीचं वाहन असलेली वाघीण. आणि हीच खरी राज्याची राखणदार आणि सर्वोच्च न्याय देवता. हीच देवीच्या रूपानं न्याय करते. वर्षानुवर्ष अनुभव आहे. हो, खरं आहे. म्हणूनच सकाळपासून सगळे तिचीच वाट पाहत होते. अगदी नेमक्या वेळेला आलीये माया. आता दर्पण चोरणाऱ्या त्या मुलाचा न्याय मायाच करील. माया
म्हणजे त्या मुलाला मायासमोर ठेवायचं आणि निर्णय तिच्यावर सोपवायचा. शब्दांविना सारं समजतं तिला. साव, 2 मिनिट. आता ही वाघी या मुलाला फाडून काढणार. कशावरून? एका वाईट माणसाला मायाने इथेच फाडलं होतं. त्याची गोष्ट दादाकडून ऐकली मी. पण माझी मनोदेवता मला सांगते असं काहीही होणार नाहीये. अगं वेडी आशा आहे तुझी. तू पटकन 2 मिनिट. पुढे जे काही घडेल ते आपल्याला बघवणार नाही. चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. बघ सुरंगी, टोकू सांगतोय की याची या मुलाची चूक नाहीये. अगं त्याने प्राण वाचवलेत माझे. आता त्याच्यावर वेळ आलीये. शिवाय तो निर्दोष आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत मला त्याचे प्राण वाचवायलाच हवे. अगं पण आपण करणार तरी काय? मी महाराजांना सांगते की त्याला वाघिणी समोर टाकू नका. चांगली बुडत होती कुंडात. या एवढ्याशा पोराने वाचवलं सावित्रीला. आता बघ त्या बदल्यात तुझाच जीव जातो की नाही. तू तर मायो. तूच मायासी. बघ झाली ना आपली भेट. कसा दिसतो पंजा? तो पाला हुंबा औषधी असीत. दाखव. देवी आदिशक्तीचा. देवी आदिशक्तीचा. देवी आदिशक्तीचा. देवी आदिशक्तीचा. मायाने न्याय दिलाय. मुलगा निर्दोष आहे. त्याला साक्षात मायानं अभय दिलाय. त्याची मुक्तता करा आणि रानात सुखरूप रवानगी करा.
त्यासाठी भिंतीचे दरवाजे उघडा. आम्ही तुझे ऋणी आहोत माया. आज जर तू नसतीस तर एका निरपराध जीवाला मृत्यूदंड देण्याचं पाप आमच्या हातून घडलं असतं. प्रणाम माया. प्रणाम देवी शिवाई. जा रानात. मायामुळे तू वाचलास, अन्यथा आम्हाला मृत्यूदंडापासून तुला वाचवता आलं नसतं. न्यायदेवतेसमोर आम्ही राजे नाही तर सेवक. मात्र एक सांगतो, ह्या भिंती पलीकडे जिथे कुठे तू राहतोस तिथे तू सुखी राहा. ही भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण या भिंतीच्या अलीकडे राज्याचा न्याय आणि शब्द चालतो. तू रानातला मुलगा आहेस. नगरातले नियम तुझ्या पचनी पडणार नाही. चुका होतील आणि शिक्षेला सामोरं जावं लागेल. नगरातले लोक रानात जाऊ नयेत आणि रानातले लोक नगरात येऊ नयेत यासाठी आम्ही ही भिंत बांधलेली आहे. एकदा तुला अभय मिळालंय, पुन्हा मिळेल असं नाही. या मुलाला पलीकडे जाऊन द्या आणि मग दरवाजा कायमचा बंद करा. इथे काहीतरी विसरला होतास. तुझ्या आईसाठी औषधी पाणी हवं होतं म्हणून आला होतास ना इथे, आणि या सगळ्या गडबडीत हेच विसरला. असं नको व्हायला होतं. मला खूप वाईट वाटतंय रे तुझं. तू खरं बोलत होतास हे माझ्या मनाला ठाऊक होतं. आमच्या इथे जो त्रास झाला त्या सगळ्यांच्या वतीने मी क्षमा मागते तुझी. तुझ्या आईला या औषधी पाण्याने लवकरच बरं वाटेल. हाच तो अद्भुत सुगंध. ऐक ना,
आपण पुन्हा केव्हा भेटू? तुझे तातो भेटू देतील तेव्हा. मी सांगते तातांना की. पण तुझं नाव काय? कोणाला भेटू दे असं सांग.